नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल वाढलेले निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झालाय. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल सुद्धा लागणार आहे. परंतु हे सगळं जरी घडत असलं तरी सगळ्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना जे भावी आमदार होऊ इच्छितात त्या सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की नेमकं महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात. कारण जरांगे पाटलांची भूमिका महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत प्रभावी ठरणार आहे. कारण जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीचं 50% आतमध्ये टिकणारं आरक्षण मागत आहेत. राज्य सरकारनं 13 ते 14 महिन्यापासून त्यांना अनेक आश्वासनं दिली, परंतु ती पाळल्या गेलेली नाहीत. आणि जरांगे पाटलांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजासाठी जे आरक्षण तुम्ही देऊ केलेले, जे आश्वासन आम्हाला दिलेले, जी अधिसूचना तुम्ही आम्हाला दिलेली तिचा अध्यादेशामध्ये रूपांतर करा, आरक्षण लागू करा आणि त्यानंतर तुम्ही आचारसंहिता लागू करा. परंतु सरकारनं असं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा संतप्त झालेले आहेत. राज्यामध्ये मराठा समाज आणि जरांगे पाटलांचे जे चाहते आहेत यांच्यामध्ये सुद्धा एकच प्रश्न या ठिकाणी सातत्याने विचारला जातोय. त्यांच्याही मनामध्ये तो प्रश्न पडतोय आणि मीडियामध्ये, राजकीय पक्षांमध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे जो मी या ठिकाणी आपल्याला विचारणार आहे. म्हणजे जरांगे पाटलांनी नेमकं लढावं की पाडावं या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र शोधतोय. मित्रांनो, जरांगे पाटील जर लढले किंवा त्यांनी जर उमेदवार उभा केले तर काय परिणाम होऊ शकतो आणि जरांगे पाटलांनी उमेदवार उभा न करता केवळ पाडण्याची भूमिका जर जाहीर केली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठे बदल घडू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारण असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी इशारा दिला होता की जर आमच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही निर्णय घेतला नाही तर आमच्या मराठा आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केलाय त्यांना आम्ही पाडू. आणि विशेषतः राज्य सरकारनं त्याची दखल घेतली नव्हती आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी विराट सभा घेतल्या आणि या सभांमधून त्यांनी थेट आवाहन केलं की ज्यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि आपलं आरक्षण दिलेलं नाही या पक्षाच्या उमेदवारांना असं पाळा की पुन्हा त्यांच्या 7 पिढ्या उभा नाही राहिल्या पाहिजे. मित्रांनो, कोणाचंही नाव न घेता जरांगे पाटलांनी जे आवाहन केलं त्याला मराठा समाजानं प्रतिसाद दिला आणि सगळ्यात जास्त फटका हा महायुतीला या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याही पेक्षा जास्तीचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 288 जागेवरती आता आमदारांची निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, अटीतटीची आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाची सुद्धा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्याचं कारण असं आहे, भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही अपेक्षा आहे, त्यांचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता यावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना सातत्यानं वाटतं. म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतायत मी पुन्हा येईल याची घोषणा त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीपूर्व सुद्धा केलेली आहे. परंतु त्यांच्या भरोशावर, त्यांच्या जीवावर एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेना पक्ष फोडलेला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून आपला एक वेगळा पक्ष या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टी सोबत नेलेला आहे. आणि विशेषतः जो मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे तो अजित पवारांनी नेलेला आहे. मूळ शिवसेना आहे ती सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी नेलेली आहे. चिन्ह सुद्धा नेलेले. म्हणजे त्यांचं सुद्धा भवितव्य आणि अस्तित्वाची ही निवडणूक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसं जर पाहिलं तर महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसलेला आहेच. केवळ 17 जागेवरती त्यांना त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं होतं. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने जरांगे पाटलाला जे आश्वासन दिलं ते राज्य सरकारनं पाळलं नाही. या उलट कोट्यवधी समाज हा एकत्र येऊन मोठमोठी आंदोलन करतोय, सभा घेतोय, मेळावे घेतोय, शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने घेतोय, आपल्या मागण्या राज्य सरकारकडे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी करतोय. अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मराठा समाज आणि जरांगे पाटलांचा प्रचंड रोष या ठिकाणी असल्याचं जाणवतंय. त्याची कारणही तशीच आहेत की भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात थेट वक्तव्य केलेली आहेत, चीड निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहेत आणि मराठा समाज या ठिकाणी चिडून उठेल अशा पद्धतीनं सुद्धा डिवचण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी केलेलं आहे. त्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी सुद्धा याही पुढे जाऊन जरांगे पाटलांना वैयक्तिक टीका करत त्या ठिकाणी आपल्या विरोधात आणि ओबीसी समाजाच्या विरोधात वातावरण कसं मराठा समाजामध्ये निर्माण होईल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीनं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचाच प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याला खतपाणी सुद्धा घातलेलं आहे. जरांगे पाटलांनी संयमाची आणि शांततेची भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे अनेक जे काही संभाव्य प्रकार घडतील असं महायुतीच्या किंवा सत्ताधाऱ्याच्या नेत्यांना वाटत होतं ते मात्र जरांगे पाटलांनी घडू दिलेलं नाही. हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. हा मीडिया नव्हे
तर या ठिकाणी राजकीय विश्लेषक सुद्धा या गोष्टी, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या गोष्टी मान्य करतायत. परंतु आता असं झालंय की जरांगे पाटलांनी थेट सांगितलंय की आचारसंहितेपूर्वी आता तुम्ही आम्हाला दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आरक्षण देण्याचा कार्यक्रम होता, म्हणून आम्ही शांततेनं मागणी करत होतो. परंतु सत्ता आता तुमची गेलेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे. ठीक आहे, तुम्ही सत्तेत असताना तुम्ही देऊ शकत होते, परंतु तुम्ही ते दिलेलं नाही. आता तुम्हाला मतदान करायचे का नाही हा मराठा समाज ठरेल. आणि त्यांनी स्पष्टपणे मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबतचे मित्रपक्ष यांना या ठिकाणी आता सुपडा साफ करा आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करा, असं स्पष्टपणे आवाहन जरांगे पाटलांनी केलेले. मित्रांनो, मराठा समाज हा सावध आहे, सजग आहे, संयम आणि शांत जरी असला तरी सुद्धा जरांगे पाटलांच्या प्रत्येक शब्दाचा योग्य पद्धतीनं अर्थ तो काढतोय आणि त्या पद्धतीचे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतीच नारायणगडावर दसरा मेळावा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आयोजित केला होता, याला काही लाखामध्ये लोक येतील, काही हजारामध्ये लोक येतील अशी अपेक्षा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. परंतु प्रत्यक्षात मात्र कोट्यवधीचा मराठा समाज एकवटला होता, नारायणगडावर त्या ठिकाणी आला होता आणि जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी वचन दिलंय आणि समाजाकडूनही एक वचन घेतलंय. ते वचन असं होतं की जोही निर्णय मी घेईल त्याला तुम्ही पाठिंबा द्याल, मी ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीने तुम्ही ऐकाल, असं मला वचन द्या. या ठिकाणी मराठा समाजानं, जो की कोट्यवधीच्या संख्येनं होता, दोन्ही हात उंचावून मुठी वाळून त्यांनी जरांगे पाटलांना वचन दिलेले, शब्द दिलेला आहे. तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने यापुढे आम्ही निर्णय घेऊ आणि तशाच पद्धतीनं विधानसभेची भूमिका सुद्धा पार पाडू. मित्रांनो, जरांगे पाटील हे आता आक्रमक झालेले आहेत. नारायणगडावरून जरी ते काही बोलले नसले तरी अंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जरांगे पाटील हे संतप्त झालेत, आक्रमक झालेत आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पार्टी याचे पूर्णचे पूर्ण उमेदवार कसे पडतील यासाठी मराठा समाजानं त्या ठिकाणी काम करावं. त्यासोबत मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचेही लोक असतील, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही, बेरोजगारांनाही त्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, अशा पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करावं, असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, हे सगळं जरी खरं असलं तरी विधानसभेची निवडणूक जरांगे पाटील लढणार की उमेदवार पाडणार ही भूमिका मात्र त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाहीये. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आचारसंहिता झाल्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात आम्ही काय भूमिका घ्यायची, म्हणजे मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे की सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडायचे याविषयी आम्ही निर्णय घेऊ, असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. परंतु एक स्पष्ट त्यांनी सांगितलंय, 113 जागेवरती महायुतीचे उमेदवार हे आजच पडलेत, अशी सुद्धा घोषणा त्यांनी केलेली आहे. त्या 113 जागा नेमक्या कोणत्या आहेत याचं सुद्धा आपण या ठिकाणी नंतर माहिती देणारच आहे. परंतु 113 आमदार आज महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे पराभूत होतीलच. परंतु यापुढे मी आता नाव घेऊन उमेदवार पाडणार आहे आणि नाव घेतल्यानंतर त्याला पराभूत करा असं सांगितल्यानंतर समाजानं ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. एकानंही मतदानाचा अधिकार आपला गमवायचा नाहीये. जिथं कुठं दूर गेले असतील त्या सगळ्यांनी एकत्रित यायचंय आणि मतदान 100% झालं पाहिजे आणि मी सांगेल त्याच पद्धतीनं तुम्ही मतदान करा आणि मराठा समाजाची ताकद, एकी या ठिकाणी दाखवा. नसता भारतीय जनता पार्टी मराठा समाजाशिवाय आम्ही सत्तेत येऊ शकतो हे दाखवायला या ठिकाणी पुढे असेल, या पद्धतीनं सिद्ध करायला पुढे असेल आणि हे मात्र चित्र आपल्याला नंतर बदलता येणार नाही. आपला मुलगा, आपला समाज वाचवणं गरजेचं आहे, असं सुद्धा भावनिक आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, ही जर परिस्थिती असेल, आपण सुद्धा समाजामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, त्यांना सुद्धा आपण विचारलं की जरांगे पाटलांनी उमेदवार उभा करावेत का सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडावेत, तुम्हाला काय वाटतं याविषयी संमिश्र प्रतिक्रिया या मराठा समाजांच्या आलेल्या आहेत. त्यांचं एकाच गटाचं असं मत आहे की जर जरांगे पाटलांनी या ठिकाणी उमेदवार उभा केले तर निश्चितपणे काही मतदारसंघामध्ये मराठा समाजाची ताकद आहे, त्या ठिकाणी उमेदवार विजयी होतील. परंतु असे कित्येक मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जर आपण उमेदवार उभा केले तर मतांची विभागणी होईल. कारण बहुतांश 288 मतदारसंघातल्या जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये, म्हणजे जिथं राखीव मतदारसंघ नाहीयेत अशा ठिकाणी जास्तीत जास्त मराठा समाजाचेच उमेदवार त्या ठिकाणी उभा आहेत. अपक्ष सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी जास्त संख्येनं उभा करण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करतायत आणि अशा वेळी जरांगे पाटील यांनी सुद्धा जर उमेदवार दिले तर त्या ठिकाणी मतांची विभागणी होईल आणि विभागणी जर झाली तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा त्या ठिकाणी फायदा होईल. त्यांचे उमेदवार जास्त निवडून येतील आणि ते पुन्हा सत्तेत येतील. त्यावेळेस मराठा समाजाच्या या एकीचा आणि ताकदीचा त्या ठिकाणी अपमान होईल, याची खिल्ली उडवली जाईल, याची त्यांना भीती वाटते, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलंय.
दुसऱ्या गटाचं मात्र मत असं आहे की जरांगे पाटलांनी काही ठिकाणी उमेदवार देणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी ताकद आहे, त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावेत. परंतु यामध्ये जे काही बोलणारे प्रतिनिधी होते यांच्यापैकी अनेक जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक सुद्धा आहेत. जे मराठा समाजाचे अनेक नेते आणि पदाधिकारी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटलांनी 288 मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायलाच पाहिजे. जे पडतील ते पडतील, जे येतील ते येतील, आपली ताकद आपल्याला समजेल आणि यातूनच पुढे भविष्यात आपलं आंदोलनाचा मार्ग सुद्धा सरळ करता येईल असं सुद्धा प्रतिक्रिया त्यांची आहे. परंतु जर एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर तिसरा एक गट आहे त्यांचं असं मत आहे की ज्या ठिकाणी ताकद आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे उमेदवार पाडायचे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे उमेदवार उभा करून ते उमेदवार पाडणं गरजेचं आहे. परंतु ज्या ठिकाणी आपली ताकद कमी असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार पाडण्यासाठी जर समोर एखादा सक्षम उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण तो जरी निवडून आला तरी महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पडतील अशी सुद्धा भूमिका तिसऱ्या गटाची आहे. एकंदरीत जरांगे पाटलांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही आणि ही भूमिका जाहीर करण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे. विशेषतः या बैठकीमध्ये जे विधानसभा निवडणूक लढू इच्छितात त्या इच्छुकांनी सुद्धा उपस्थित राहण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे. तसं जर पाहिलं तर 17 ऑक्टोबर पासून ते 20 ऑक्टोबर पर्यंत जरांगे पाटील हे मराठा समाजाचे किंवा इतर समाजाचे जरांगे पाटलांच्या वतीनं जे विधानसभा निवडणुकीला इच्छुक आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवलंय. त्यांचंही मत ते जाणून घेणार आहेत आणि विशेष म्हणजे कुठलीही भावनिक निर्णय किंवा भावनिक प्रतिक्रिया ऐकून या ठिकाणी निर्णय घेतला जाणार नाही असं सुद्धा जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय. कारण कोट्यावधीनं जो कधी एकत्र येत नाही तो मराठा समाज एकवटलेला आहे. या एकवटलेल्या मराठा समाजाचा अवमान होऊ नये, त्यांची त्या ठिकाणी किंमत कमी होऊ नये या पद्धतीची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यांचा स्वाभिमान टिकला पाहिजे, अभिमान टिकला पाहिजे आणि एकीची ताकद सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत दिसली पाहिजे. याच संदर्भात या ठिकाणी शांततेनं निर्णय घेतला जाईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाला जर ताकद दाखवायची असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पाडल्यानंतर मराठा समाजाची ताकद ही सगळ्या राजकीय पक्षांना समजलेली आहे. म्हणजे मराठा समाज पाहिजे त्या उमेदवाराला पाडू शकतो आणि पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला निवडून आणू शकतो. ही स्थिती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या राजकीय पक्षांना समजली आहे आणि त्यामुळं दूध पोळालं म्हणून ताक फुकून पिण्याची वेळ सुद्धा या राजकीय पक्षावर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. महायुती आणि एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं तेही आश्वासन या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही असं सुद्धा जरांगे पाटील या ठिकाणी बोललेले. पण त्यांनी स्पष्ट बोलताना असंही सांगितलं की एकनाथराव शिंदे यांची इच्छा होती ते मी देतो, आरक्षण देतो असंही बोलले होते. आधी सूचनाही त्यांनी काढली होती, परंतु त्यांना नेमकं कोणी रोखलं आणि हा निर्णय का झाला नाही हे समजू शकलं नाही आणि त्यामुळं आमच्या आणि मराठा समाजाची नाराजी ही महायुतीच्या विरोधात आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. मित्रांनो, एकंदरीत जर ही सगळी परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला जर आपली ताकदच दाखवायची असेल तर सर्वसमावेशक प्रतिक्रिया एकच आहे की जरांगे पाटलांनी पाडण्याची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु यासोबतच जरांगे पाटील हे जाणकार आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि काय निर्णय घेतल्यानंतर काय परिणाम होतो याची सुद्धा जाणीव त्यांना आहे. महाविकास आघाडीचं असं मत आहे की जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभा केले तर महाविकास आघाडीला त्या ठिकाणी फटका बसेल. परंतु जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभा केले नाही तर त्या ठिकाणी मात्र महायुतीला जबरदस्त फटका महाराष्ट्रामध्ये बसेल. नव्हे, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा सोपडा साफ सुद्धा होऊ शकतो अशी सुद्धा प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक मंडळींनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली. मित्रांनो, हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, गंभीर स्वरूपाचा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची दिशा बदलणार आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो किंवा राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जरी असले तरी त्यांच्याही भूमिका जरांगे पाटलांच्या निर्णयापुढे फिक्या ठरतील अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. कारण जरांगे पाटलांमुळं महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये, मग खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या भागामध्ये किंवा विदर्भ असेल या भागामध्ये विखुरला गेलेला हा मराठा समाज पहिल्यांदा एकवटलेला आहे, पहिल्यांदा एकत्र आलेला आहे आणि जरांगे पाटील म्हणतील त्याच पद्धतीनं निर्णय घेण्याची भूमिका सुद्धा या समाज बांधवांनी या ठिकाणी घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतंय. नारायणगडावर कोट्यवधी जो समाज एकत्र आला होता
त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातले 2 किंवा 3 जरी मतदार आपण गृहीत धरले तर ते आणखी कोट्यवधीनं मतदार होतील आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातले जे काही मतदार आहेत त्यापैकी बहुसंख्य मराठा समाज हा जर निर्णय घेत असेल तर आणि तोही सत्ताधारी आणि महायुतीच्या विरोधात घेत असेल तर महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही असंही या ठिकाणी बोललं जात आहे. आपल्यालाही तसंच दिसतंय. मित्रांनो, जी मला ही माहिती योग्य वाटली मी आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांनी लढावं की पाडावं या दोन्हीपैकी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे? तसा निर्णय तर 20 ऑक्टोबरच्या नंतर जरांगे पाटील जाहीर करणारच आहेत. त्यांच्या निर्णयानंतरच महाराष्ट्रामध्ये चित्र काय असेल ते दिसेल. परंतु तुमची सुद्धा प्रतिक्रिया या विषयावर नेमकी काय आहे तुम्ही या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ ही लिंक शेअर करा, व्हायरल करा, तुमची लाईक आणि कॉमेंट सुद्धा द्या. आणि जाता जाता एक विनंती करेल की जर DS न्यूज चॅनल आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि DS न्यूजला सुद्धा आपल्या सहकार्याची गरज आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.